दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणीच्या 50 प्रश्नांचे स्पष्टीकरण। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन स्कॉलरशिप या उपक्रमांतर्गत मी संतोष सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच 5वी शिष्यवृत्ती परीक्षाचा पेपर दिलेला आहे। यामधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो पहिला प्रश्न होता तो आपल्यासमोर या ठिकाणी दिसतोय। प्रश्न क्रमांक 26, पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या समोर शब्द दिलेला आहे पतित पावन, त्यामध्ये त हा जो अक्षर आहे, हे अक्षर आहे त्याच्या उजवीकडे, उजवी बाजू म्हणजे इकडची बाजू, ओके। दुसरे अक्षर कोणते येईल? त्यानंतर पहिलं अक्षर आहे पा आणि दुसरं अक्षर आहे व, म्हणजे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर हे व आहे आणि व आपला पर्याय क्रमांक 4 दर्शवतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करतो आहोत। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपल्यासमोर 27 आणि 31 साठी एक सूचना आहे, ते बघूया। गटात न बसणारे पद आपल्याला या ठिकाणी ओळखायचे। बघा प्रश्न क्रमांक 27 मध्ये चंद्र, मंगळ, गुरु आणि शनी अशा पद्धतीचे 4 शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चंद्र हा फक्त पृथ्वीचा उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारतो, तर दुसरे हे सूर्याभोवती फिरणारे ग्रह आहेत। त्यामुळे या ठिकाणचा वेगळा पद हे चंद्र आहे आणि पर्याय क्रमांक 1 यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर निश्चित करतोय। हे आपण आता पाहणार आहोत। बघा या ठिकाणी दिसणारी हे 9 याच्या जवळपास असणारी घनसंख्या म्हणजे 8 हे 2चा घन आहे, ओके। त्यानंतर 26 याच्या जवळपास असणारी घनसंख्या नाही, बघूया 3चा घन 27 आहे, ओके, 3चा घन। तर या ठिकाणी 65 म्हणजे 4चा घन 64, सॉरी 4चा घन आणि 126 म्हणजे 5चा घन अधिक 1, म्हणजे प्रत्येकामध्ये बघा 1 मिसळल्यानंतर आपल्याला ही 65 संख्या मिळाली। 4चा घन अधिक 1 केल्यानंतर इथं 5चा घन अधिक 1 केल्यानंतर 126 मिळाले। या ठिकाणी बघा 2चा घन म्हणजे 8 आणि त्यामध्ये 1 मिसळल्यानंतर हे 9 मिळतात आपल्याला। पण या ठिकाणी मात्र 3चा घन हा 27 आणि 27 वजा 1 केल्यानंतर या ठिकाणची ही संख्या आपल्याला मिळते, म्हणून या ठिकाणी जे वेगळं पद आहे विद्यार्थी मित्रांनो ते पर्याय क्रमांक 3 हे आहे। आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 29 पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणच्या 4 संख्यामध्ये पहिली संख्या आहे 386, त्यानंतर दुसरी संख्या आपल्याला इथं दिसते ती आहे 264, तिसरी आहे 275 आणि चौथी आहे 495। या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज बघा, या ठिकाणी 2 आणि 2 अधिक 5 तर 7 येतं, म्हणजे पहिला आणि शेवटचा अंक यांची बेरीज केल्यानंतर मधला अंक आपल्याला या ठिकाणी मिळतो। 3 मध्ये तसं आहे, 2 मध्ये देखील बघा 2 आणि 4 यांची बेरीज केल्यानंतर मधला अंक म्हणजे 6 मिळतो। 4 मध्ये बघा 4 आणि 5 यांची बेरीज केल्यानंतर हा मधला अंक 9 मिळतो। पण पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा 3 आणि 6 यांची बेरीज केल्यानंतर 9 मिळतात, 8 मिळत नाहीत, म्हणून या ठिकाणचा वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत।
आता यानंतर प्रश्न क्रमांक 30 आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा हा थोडासा प्रश्न होता, कारण यातील शब्द काहीसे नवीन आहेत. चला बघूया. पहिला शब्द आहे सहस्त्रक, दुसरा आहे सेकंद, तिसरा आहे शतक आणि चौथा आहे काष्ठवलय. हा काष्ठवलय हा शब्द आपल्या परिचयाचा नाही. बघूया. सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष. ओके. त्यानंतर शतक म्हणजे 100 वर्ष. सेकंद आपल्याला माहीत आहे वेळ मोजण्यासाठीचं हे एकक आहे. बघा, सेकंद झालं, त्यानंतर सहस्त्रक झालं आणि शतक झालं, हे वेळ मोजण्यासाठीचं एकक आहे. पण काष्ठवलय हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ही वेळ मोजण्याची पद्धत नाही, तर ती लाकडाचं वय काढण्याची एक पद्धत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, काष्ठवलय हा जरी शब्द तुम्हाला माहीत नसला तरी काष्ठवलय नेमके काय आहे हे तुम्हाला चांगलं परिचयाचं आहे. आपण लाकडाचा बुंदा पाहतो. लाकूड कट केल्यानंतर, झाडाचं लाकूड ज्यावेळेस आपण कट केलं जातं तर त्यावरती तुम्ही अशा पद्धतीचे हे वलय पाहिले असतील. लाकडाचा बुंदा ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस त्यावरती अशा पद्धतीचे हे वलय आपण पाहतो. काष्ठ म्हणजे लाकूड आणि वलय म्हणजे हे अशा पद्धतीचे त्यावर असलेला पॅटर्न वलय. विद्यार्थी मित्रांनो, यावरून त्या लाकडाचं वय शोधून काढलं जातं. याला काष्ठवलय पद्धती असं म्हणतात. ते झाडाचं वय शोधून काढण्याची पद्धत आहे, ती वेळ मोजण्याची पद्धत नाही. या ठिकाणी सेकंद, सहस्त्रक, शतक ही आपण यामध्ये वेळ मोजतो, पण काष्ठवलयमध्ये त्या झाडाचं वय मोजलं जातं. म्हणून या ठिकाणचा वेगळा पर्याय हा काष्ठवलय हा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या 4 आकृत्या आहेत त्यापैकी 3 आकृत्या सारख्या आहेत, तर एक आकृती वेगळी आहे. आपल्याला ते वेगळ्या आकृतीचं वेगळे पण आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणचा हा जो दिसणारा भाग आहे तो पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये देखील सारखा आहे. त्यानंतर हा जो मधला भाग इथं दिसतोय आपल्याला, तो भाग पहिल्यात, दुसऱ्यात, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये सर्वच आकृत्यात सारखा आहे. फक्त जो केंद्रस्थानी असलेला हा पानाचा आकार आहे विद्यार्थी मित्रांनो, या पर्याय क्रमांक 1मध्ये, 2मध्ये आणि 3मध्ये सारखा आहे. पण पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र तो इथं आपल्याला उलटा दाखवलेला आहे. पानाचा आकार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा तो उलटा आहे. म्हणून या ठिकाणचं वेगळं पर्याय हे पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करणार आहोत. चला, प्रश्न क्रमांक 32. श्रीमंत, मृणमूर्ती, करता धरता, ऋतू, गृह, समर्पण, प्रवास या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेली एकूण किती अक्षरे आहेत, हा आपला या ठिकाणचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षरे नेमकी किती आहेत या ठिकाणी आपल्याला सांगायचे. चला, पहिलं आहे श्री, त्यानंतर हे ती वरती रफार, त्यानंतर ता, या ठिकाणी तावर असलेला रफार, हा दुसरा तावर असलेला रफार, त्यानंतर ह्या प वर असलेला रफार आणि हा प्र, इतके म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6 हे जोड अक्षर या शब्दमालेमध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 33 पाहूया. यामध्ये खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. चला, या ठिकाणी जे संख्या दिल्या आहेत त्या विशिष्ट क्रमाने बदलत चालल्या, तो संबंध कसा आहे तो आपण समजून घेऊ. पहिली संख्या आहे 4, त्यानंतर आहे 7. तर 4ची दुप्पट केली, 4 दोन्ही 8 आणि त्यातून 1 वजा केला आहे, म्हणजे संख्या त्याची दुप्पट आणि त्यातून 1 वजा करून इथं 7 आले. 7ची दुप्पट 14, 14तून वजा 1 म्हणजे 13 आले.
त्यानंतर 13चे दुप्पट 26, 26मधून वजा 1 म्हणजे 25, 25चे दुप्पट 50, 50मधून वजा 1 केला 49. आता 49ची आपल्याला दुप्पट करायची आहे. 49 गुणिले 2 म्हणजे होतं 98 आणि 98मधून 1 वजा केल्यानंतर उत्तर येतं 97 आणि 97 आपला पर्याय क्रमांक 3 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा. पुढील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. चला या ठिकाणी ज्या वरच्या प्रश्नाकृत्या आहेत या 3 प्रश्नाकृत्या यांचं आपण निरीक्षण करणार आहोत. बघा यांच्यामध्ये जो चौकोन आहे या चौकोनात या ठिकाणी ही जी चांदणी दिसते आपल्याला, दुसऱ्या आकृतीमध्ये ती इथं आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये इथं आहे. याचा अर्थ असा की यातील आकृत्या या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्यांचा प्रवास चालू आहे. एक एक कोपरा ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते पुढे सरकत आहेत. ओके, आता पुढच्या आकृतीमध्ये ही जी असणार आहे ती आपल्याला या कोपऱ्यामध्ये दिसली पाहिजे. या कोपऱ्यामध्ये बघा या 2 आकृत्यांमध्ये ती दिसत आहे. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी ही नसल्यामुळे हे 2 पर्याय आपण रद्द करूया. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. आता त्याच्या पाठोपाठ असलेला हा त्रिकोण बघा इथं, म्हणजे आपल्याला खालच्या बाजूला इथं त्रिकोण पाहिजे होता पण इथं त्रिकोण तो नाही म्हणून हा पर्याय रद्द होतो. या ठिकाणी तो त्रिकोण आहे, त्याच्या पाठोपाठ वर्तुळ आहे, ते वर्तुळ इथं दिसते, त्याच्या पाठोपाठ चौरस ते पण दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 35 आपल्यासमोर आहे. बघा त्यामध्ये काय विचारलं आहे. 6, 8, 7, 3, 5, 9, 4, 2, 1 वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे असं आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. चला वरची संख्यामालेचं थोडंसं आपण निरीक्षण करूया. बघा यामध्ये जी एक संख्या आहे जी मूळही नाही संयुक्तही नाही तिला आपण सर्वात प्रथम कट करूया. त्यानंतर 2 ही एक मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर 5 ही एक मूळ संख्या आहे, 3 एक मूळ संख्या आहे, 7 एक मूळ संख्या आहे आणि बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. चला आपण या ठिकाणी मूळ संख्यांची जी काही बेरीज होते ते आपण लिहूया. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17 म्हणजे मूळ संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज होते 17. त्याच्या खाली आपण संयुक्त संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज लिहिणार आहोत. चला 6 आणि 8 14, 14 आणि 9 23, 23 आणि 4 म्हणजे 27. ओके, चला मूळ संख्यांची बेरीज झाली, संयुक्त संख्यांची पण बेरीज आपण या ठिकाणी मांडलेली आहे. आता प्रश्नात बघूया नेमकं काय विचारलेलं आहे. मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त, म्हणजे या मूळ संख्येची आपल्याला याच्याशी तुलना करायची आहे. मूळ संख्यांची बेरीज ही 27 पेक्षा 10ने कमी आहे. ओके, म्हणून आपण या ठिकाणी 10ने कमी हा पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 36 आपल्यासमोर आहे. या ठिकाणी बघा या 36 आणि 37साठी सूचना दिली, त्याचं वाचन करूया. पुढील प्रश्नामधील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निरीक्षण निश्चित करा. ओके, चला या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि 4 उत्तर पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत. ही जी प्रश्नाकृतीमध्ये N आणि B हे 2 अक्षर आहेत ते नेमके आपल्याला आरशामध्ये कशा पद्धतीने दिसणार आहेत ते शोधायचे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे B आहे ते यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला दिसतं. ते आरशामध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब डाव्या बाजूला पाहिजे. डाव्या बाजूला प्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, इथं नाही म्हणून रद्द करूया. इथं B हा सरळ दिसतोय म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला 2 पर्याय उरले, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. यामध्ये हा जो N दिसतोय या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये तो सरळच आहे. जो प्रतिमा पाहिजे होती पण प्रतिमा इथं दिसत नाही म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय.
तर पर्याय क्रमांक 2मध्ये मात्र यांचं प्रतिबिंब व्यवस्थित आपल्याला दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. आता प्रश्न क्रमांक 37 आपल्यासमोर आहे. यामध्ये प्रश्नाकृती ती आरशात नेमकी कशी दिसेल ते आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी दिसणारा हा त्रिकोण प्रश्नाकृतीतील, त्यावर वर्तुळ आणि हा जो भाग आहे यावरती लक्ष केंद्रित करून आपण तो पाहूया. तो या ठिकाणी वरच्या बाजूला डावीकडे आहे, तो आपल्याला आरशामध्ये उजवीकडे पाहिजे. इथं तो व्यवस्थित दिसतोय. या ठिकाणी देखील आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला दिसत असल्यामुळे हा पर्याय आपण रद्द करतोय. इथं देखील तो व्यवस्थित आहे. त्यानंतर याच्या खालचा हा जो भाग आहे तो या ठिकाणी डावीकडे आहे, तो उजवीकडे पाहिजे. तो इथं पण दिसतोय व्यवस्थित. इथं आहे, या ठिकाणी देखील आहे. ओके. त्यानंतर या त्रिकोणाच्या खालच्या कोपऱ्यात असलेलं हे वर्तुळ बघा, ते वर्तुळ आपल्याला डावीकडे दिसते, ते उजवीकडे इथं देखील आहे. इथं नाही, म्हणून हा पर्याय रद्द होतो. या ठिकाणी देखील ते डावीकडं आहे. त्यानंतर सर्वात खाली जो असलेला भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तो बघा या ठिकाणचा, त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी नाही. जशास तसा या ठिकाणी भाग दिसतो, म्हणून हा पर्याय देखील रद्द होतो. तर या आकृतीचा, या खालच्या आकाराचा व्यवस्थित प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक 4मध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 38 बघूया. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल? बघा या ठिकाणी आपल्याला अक्षरं दिले आहेत. एकूण 15 अक्षरं या ठिकाणी आहेत, पण त्यापैकी 10 अक्षरं दिसत आहेत. तर 5 अक्षरांच्या जागेवरती आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह हे दिसत आहेत. ओके, चला या ठिकाणी 15 अक्षरं आहेत. याचा अर्थ आपण असा समजूया की 5-5 अक्षरांचे 3 गट या ठिकाणी असतील. आपण तसे गट या ठिकाणी थोडे वेगळे करूया. पहिले 5 अक्षरं म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या ठिकाणी हा गट तुटेल. त्यानंतर दुसरे 1, 2, 3, 4, 5 इथे एक, आणि हा शेवटच्या 5 अक्षरांचा गट. चला पहिलं अक्षर आपल्याला नेमकं कोणतं असणार आहे ते शोधायचे. या गटामध्ये बघा इथं पहिलं अक्षर यम आहे, इथं देखील यम आहे, म्हणजे या ठिकाणचं पहिलं अक्षर हे यम असेल. ओके. त्यानंतर आता हे इथलं हे जे प्रश्नार्थक चिन्ह आहे त्या ठिकाणचं अक्षर नेमकं कोणतं असणार आहे ते शोधायचे. बघूया आपण. इथं 1, 2, 3, 4 क्रमांकाला प्रश्नार्थक चिन्ह आहे. इथं 1, 2, 3, 4 क्रमांकाला इथं यम आहे. तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी देखील या चौथ्या स्थानावरती हे यम असणार आहे. चला ओके. त्यानंतर आता ह्या तिसऱ्या स्थानावरती जो प्रश्नार्थक चिन्ह आहे या ठिकाणचं अक्षर कोणतं असणार आहे आपल्याला ते बघायचे. बघा पहिल्या 5मध्ये 3 क्रमांकाला आपल्याला इथं यन दिसतोय. या ठिकाणी देखील शेवटच्या 5मध्ये 3ऱ्या क्रमांकाला यन दिसतोय. याचा अर्थ असा की या मधल्या गटामध्ये देखील हा यन असणार आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे तो या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवर असलेली अक्षर नेमकं कोणतं असणार आहे. हे अक्षर या गटामध्ये 2ऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे. बघा 2ऱ्या क्रमांकाला इथं यम आहे, इथं देखील यम आहे. याचा अर्थ तिथं यम असणार आहे. आणि सर्वात आता शेवटचं प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे हे या ठिकाणी नेमकं कोणतं अक्षर असणार आहे ते आपल्याला शोधायचे. बघा 4 क्रमांकाला या ठिकाणी आपल्याला यम दिसतोय इथं, म्हणून आपण असं समजणार आहोत की या चौथ्या स्थानावर आपल्याला यम पाहिजे. इथं देखील आपल्याला यम निघाला होता, म्हणून या ठिकाणी यम हे अक्षर असणार आहे. तर आपल्याला जी उत्तर पाहिजे त्यामध्ये यम यम यन यम यम असे 5 अक्षरं पाहिजेत. पर्याय क्रमांक 1मध्ये बघा यम यम यन यम यम इथं व्यवस्थित दिसत आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. दुसरा बघूया. या ठिकाणी यम यम नाही, यन आहे, रद्द. या ठिकाणी यम यम यन आहे, यम, आणि इथं शेवटी यन यम यन आहे, म्हणून हा पर्याय रद्द होतो. तर पर्याय क्रमांक 4मध्ये देखील या ठिकाणी यन आहे आणि बाकी सगळे यम असल्यामुळे हा देखील पर्याय रद्द होतो.
आपलं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आपण निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 39 आणि 40 साठीची सूचना. पुढे दिलेली प्रश्न आकृती पाण्यात उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृतीमधून शोधा. चला या ठिकाणी प्रश्न आकृती बघा. 245 हा अंक दिलेला आहे आणि तो आपल्याला पाण्यात कशा पद्धतीने दिसेल हे शोधायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 2 अंक पाण्यात आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे. तो 2 अंक आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हा 4 कसा दिसेल तर या पद्धतीने 4 दिसेल आणि हा 5 कशा पद्धतीने दिसेल, अशा पद्धतीने तो 5 आपल्याला दिसणार आहे. या पद्धतीचं रेखाटन जे आपण केलं विद्यार्थी मित्रांनो ते नेमकं कुठं दिसते बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसणारा हा 2 सरळ आहे, तो पाण्यातील प्रतिबिंब नाही. पूर्णच आकृती जशाच तशी दिसते म्हणून हा पर्याय रद्द करतोय. या ठिकाणी जो 2 आहे तो इथं दिसायला पाहिजे होता पण तो इथं दाखवला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि सर्व सरळ अंक आहेत म्हणून हा देखील पर्याय रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील 2ची जागा जी इथं पाहिजे होती ती या ठिकाणी दाखवली म्हणून हा पर्याय देखील आपण रद्द करतोय. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र आपण जे रेखाटन केलं आहे त्या पद्धतीने 2, 4 आणि 5 देखील व्यवस्थित दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 40 यामध्ये देखील प्रश्नाकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचे. प्रश्नाकृती बघा, यामध्ये जे दिसणारा आकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला पाण्यामध्ये नेमका कशा पद्धतीने दिसायला पाहिजे त्याचं थोडक्यात रेखाटन करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो आणि यामध्ये हा जो वरच्या बाजूला दिसतोय आकार तो या ठिकाणी आपल्याला खालच्या बाजूला दिसणार आहे, ते प्रतिबिंब आहे त्याचं. हा जो त्रिकोण आहे वरच्या बाजूला तो आपल्याला या ठिकाणी खालच्या बाजूला दिसेल आणि हा जो खालच्या बाजूला वर्तुळ आहे तो आपल्याला या ठिकाणी वरच्या बाजूला दिसणार आहे. ओके, चला हे जे रेखाटन केलं आहे आपण तशा पद्धतीचं रेखाटन नेमका कुठल्या उत्तर पर्यायाशी जुळताना दिसते ते पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये जवळपास सर्वच भाग आपल्याला व्यवस्थित जुळताना दिसतात. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा जो त्रिकोण दाखवला आहे तो भरीव काळा दाखवला आहे जो प्रश्नाकृतीमध्ये नाही म्हणून हा पर्याय रद्द करतो. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा त्रिकोण वरच्याच बाजूला दाखवलेला आहे म्हणून देखील हा आपण पर्याय रद्द करतोय. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये त्रिकोण खालच्या बाजूला दाखवला आहे पण तो आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे होता, इथं तो सरळ अशाच दाखवला आहे म्हणून हा देखील पर्याय आपण रद्द करतो आहोत आणि योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित करतो आहोत. आता प्रश्न क्रमांक 41 पहा. यामध्ये पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. चला या ठिकाणी ज्या संख्या दिल्या त्या पहा. 13, 15, 19, 27 आणि त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे. संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की या वाढत चाललेल्या संख्या आहेत म्हणजे त्यामध्ये काहीतरी एक संबंध असला पाहिजे, काहीतरी विशिष्ट क्रम असला पाहिजे ज्या क्रमानं त्या वाढत चाललेल्या आहेत. आपण बघूया नेमकी वाढ कितीची आहे. पहिली संख्या 13 तर दुसरी संख्या 15 म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला 2ने वाढ झालेली दिसते. आता 15 आणि 19 यांच्यामध्ये आपल्याला 4ने वाढ झालेली दिसते. 19 आणि 27 यांच्यामध्ये आपल्याला 8ची वाढ झालेली दिसते. आता ही जी नेमके 2 आहेत, 4 आहेत, 8 आहेत यांचा काय संबंध आहे तो एकदा थोडक्यात पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली संख्या आपल्याला या ठिकाणी जी 13 दिसते या 13 पैकी या 3 मधून 1 वजा केल्यानंतर आपल्याला मिळतात 2. हे 2च या ठिकाणी वाढवल्यानंतर पुढची संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता 15 जे आहेत त्या 15 मध्ये 5 वजा 1 बरोबर 4 हे 4ची वाढ केल्यानंतर आपल्याला पुढची 19 ही संख्या मिळालेली आहे. आता 19 म्हणजेच 9 वजा 1 बरोबर 8 हे 8 वाढल्यानंतर आपल्याला पुढची संख्या म्हणजे 27 मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर या 27 मध्ये बघा 27 मध्ये 7 वजा 2 म्हणजेच 5 या 27 मध्ये आपल्याला 5 मिसळायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढची संख्या ही मिळणार आहे. 27 आणि 5 होतात
32 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 32. 32 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. वरील अक्षर मालिकेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते येईल? चला, वर आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे. यामध्ये उजवीकडील 7वं अक्षर बघा, आपल्याला उजवीकडून 7वं अक्षर शोधायचे. हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे यस हे अक्षर उजवीकडून 7वं आहे. पुढे काय विचारलं आहे बघा, 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर पाहिजे. आता याच्या डावीकडचं अक्षर आपल्याला पाहिजे. ओके. आता याच्या यसच्या उजव्या बाजूला आपल्याला टी मिळतो, तर डाव्या बाजूला मात्र आपल्याला हा आर मिळतो. यसच्या डाव्या बाजूला आर असल्यामुळे आपलं योग्य उत्तर आर आहे आणि आर हा आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दर्शवतो आहे. प्रश्न क्रमांक 43 ते 47 या 5 प्रश्नांसाठीची सूचना समजून घ्या. पुढील प्रश्नात पहिल्या दोन पदात बघा, जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा. प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध या घटकावर आधारित असलेला हे 5 प्रश्न आहेत. 43 क्रमांकाचा प्रश्न बघा, भाकरी आणि त्याच्याशी संबंधित असलेला शब्द आहे ज्वारी. भाकरी ही कशापासून आपल्याला मिळते? तर ज्वारीपासून मिळते. मग लोणी हा पदार्थ आपल्याला नेमका कशापासून मिळतो? ऊसापासून नाही. दुधापासून बरोबर आहे. कैरी नाही. बाजरी नाही. म्हणून योग्य उत्तर जे आहे ते आपलं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपण निश्चित करतो आहोत या प्रश्न क्रमांक 43चे. प्रश्न क्रमांक 44 यामध्ये ज्या 2 आकृत्या आहेत त्यांचा संबंध बघा. या ठिकाणी हा जो दिसणारा त्रिकोण आहे आणि दुसऱ्या आकृतीतला जो त्रिकोण आहे त्याच्याशी संबंधित असलेला, यामध्ये आपला संबंध लक्षात येतो की या पहिल्या आकृतीचं ही दुसरी आकृती म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब तर आहे, पण फक्त एक सूक्ष्म बदल याच्यामध्ये झाला आहे. या ठिकाणी ज्या 2 उभ्या रेषा आहेत त्या दुसऱ्या आकृतीमध्ये आडव्या झालेल्या आहेत. चला, ही जी तिसरी आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या आकृतीला आपल्याला त्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब बघायचं आहे. हा जो बेसिक यनसारखा आकार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. ओके. आणि हा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. चला, तर आता तशा पद्धतीचा भाग आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. 2 मध्ये नाही, या ठिकाणी तो भाग दाखवलेला आहे म्हणून रद्द करतोय. 3 मध्ये हा भाग आडवा दाखवला आहे म्हणून हा पर्याय रद्द होतो. 4 मध्ये एक तसा पद्धतीचा भाग आहे. या ठिकाणी बघा उभ्या 2 रेषा आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी आडव्या 2 रेषा पाहिजेत. आडव्या 2 रेषा आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहेत. या ठिकाणी मात्र 3 रेषा असल्यामुळे आपण हा पर्याय क्रमांक 4 रद्द करतो आहोत. योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक 1 हेच आहे. प्रश्न क्रमांक 45 यामध्ये ज्या पहिल्या 2 आकृत्या आहेत त्यांचं आपण निरीक्षण करूया. या 2 आकृत्यांमध्ये बघा, पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला हा वर्तुळ दिसतोय. वर्तुळामध्ये एक आडवी रेषा आहे आणि वरच्या बाजूला अधिकचं चिन्ह दिसतंय. तर दुसऱ्या आकृतीमध्ये तशी आकृती या उजव्या बाजूला आहे. तर त्या आकृतीमध्ये फक्त या ठिकाणी ही उभी रेषा वाढ झाली. आता आणखीन काय झालं या दुसऱ्या आकृतीमध्ये, तर या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला इथं दिसत आहे. आता त्याच्याशी संबंधित असलेली ह्या 2 आकृत्या कशा आहेत ते आपल्या लक्षात आलं. तिसऱ्या क्रमांकाची आकृती बघा, या ठिकाणी जी आहे तशी त्याच्याशी संबंधित असलेली आकृती कशी असणार आहे, तर हा जो आकार आहे अशा पद्धतीचा तो आपल्याला उजव्या बाजूला दिसणार आहे. जशाच तसा हा आकार, या ठिकाणचे हे 2 लहान वर्तुळ. तर याच्यामध्ये आपल्याला इथं एक उभी रेषा दिसणार आहे अशा पद्धतीची.
आणि त्याच्या डाव्या बाजूला, आता अशा पद्धतीचं आपण आकृती नेमकी कुठे बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला तशी आकृती दिसत आहे. 2 मध्ये बघा खालच्या बाजूला वर्तुळ दिसतोय म्हणून हा पर्याय रद्द. 3 मध्ये देखील खालच्या बाजूला आपल्याला वर्तुळ दिसत आहेत म्हणून हा पर्याय रद्द. 4 मध्ये देखील वरच्या बाजूला एकच वर्तुळ आहे म्हणून हा पर्याय रद्द होतो. जसे आपल्याला पाहिजे होते वरच्या बाजूला 2 वर्तुळ आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीची उभी रेषा, ती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. आणि या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब त्याच्या शेजारी डाव्या बाजूला पाहिजे होतं, ते पण आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये व्यवस्थित दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. समसंबंध या घटकातील पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. यामध्ये पहिल्या ज्या 2 संख्या आहेत 4 आणि 18 यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे तो आपण शोधूया. बघा या ठिकाणी जर आपण या 4ला 4 गुणिले 5 केलं तर उत्तर येतं 4 पंचे 20 आणि या 20 मधून या 4चे अर्धे म्हणजेच 4चे अर्धे म्हणजे 2, 20 मधून जर 2 वजा केलं तर उत्तर येतं 18. ओके, ही 18 अशा पद्धतीने दुसरी संख्या संबंधित आहे. आता या ठिकाणी आपण पुढची संख्या आहे 6, त्याच्याशी संबंधित असलेली संख्या शोधण्यासाठी वरील पद्धतीनेच आपण हे सोडणार आहोत. बघा 6ला आपण गुणाकार करणार आहोत 5ने, 6 पंचे 30 आणि या 30 मधून आपल्याला वजा करायचे आहेत 3 म्हणजे या 6चे अर्धे 3 वजा केल्यानंतर उत्तर येतं 27 आणि 27 हा आपला पर्याय क्रमांक 4 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 47 हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड गेलेला प्रश्न आहे. यामध्ये ज्या 2 संख्या आहेत त्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे तो शोधूया. पहिली संख्या आहे 26 आणि दुसरी संख्या आहे त्याच्याशी संबंधित असलेली 38. बघा यामध्ये 26 म्हणजे हे जे 2 अंक आहेत 2 अधिक 6 बरोबर येतं 8 आणि 6 वजा 2 म्हणजे या दोन्हीतील फरक तो आहे 4. आता या 8 आणि 4 यांचा आपण गुणाकार करणार आहोत. 8 गुणिले 4 बरोबर 8 चोक 32, पण तरीही 38 आपली संख्या आलेली नाही. आणखीन एक क्रिया आपल्याला करायची आहे, तर या 2 आणि 6चा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 6 बरोबर उत्तर येतं 12 आणि या 12ला आपल्याला पुन्हा 2ने भागायचं आहे. 2ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 6. आता आपल्याला या 32 आणि 6ची बेरीज करायची आहे. 32 आणि 6ची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर येतं ते म्हणजे 38. ओके, अशा पद्धतीने हे 38 आपल्याला मिळतं. आता हाच संबंध किंवा हीच क्रिया आपल्याला पुढच्या या 48 मध्ये करायची आणि त्याच्याशी संबंधित असलेली संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. चला आपण करूया. 4 आणि 8 यांची बेरीज. 4 अधिक 8 बरोबर 12. ओके, त्यानंतर आपल्याला त्यांच्यातले फरक काढायचा आहे. 8 वजा 4 बरोबर 4. ह्या जे 2 संख्या आल्यात यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 12चा आणि 4चा बारचोक 48 गुणाकार येतो 48. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 4 आणि 8 यांचा गुणाकार मांडायचा आहे. 4 गुणिले 8, 4 8 32 आणि या 32ला पुन्हा आपल्याला 2ने भाग द्यायचा आहे. 32ला 2ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 16. आता आपल्याला या 48 आणि 16ची बेरीज करायची. चला यांची बेरीज केल्यानंतर बघा 6 2 12 13 14 आणि हातचा 1 येतो 4 5 आणि हातचा 1 6 म्हणजे आपलं उत्तर याच्याशी संबंधित असलेलं ते येतं 64. 64 हा आपला पर्याय क्रमांक 4 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 48. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 3 4 6 10 22 आणि 34 ही संख्या मालिका आहे. याच्यामध्ये एक पद असं आहे की जे चुकीचं आहे, ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आपण क्रम बघूया. या ठिकाणी दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला चढत्या क्रमाने दिसत आहेत. नेमका काय संबंध बघूया.
या ठिकाणी 3 आणि 4 आहे. ओके, तर 3ची दुप्पट करूया आपण. 3 दोन्ही 6 वजा 2 म्हणजे पहिल्या संख्येची दुप्पट करून त्यातून 2 वजा केल्यानंतर आपल्याला हे 4 मिळतात. ओके, आता या ठिकाणी 4ची आपण दुप्पट करणार आहोत. 4 दोन्ही 8, 8मधून 2 कमी केले आपल्याला मिळतात 6, बरोबर आहे. 6ची दुप्पट आपण 12 येते, 12मधून 2 कमी केले 10 मिळतात. ओके, आता 10ची दुप्पट होते 20 आणि 20मधून आपल्याला 2 कमी करायचे आहेत, जे आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे होते 18 पाहिजे होते, पण या ठिकाणी आपल्याला 24 दिसते. आणि 18 दोन्ही 36, 36मधून 2 कमी केल्यानंतर 34 हे बरोबर पद आहे पुढचं. फक्त चुकीचं पद या ठिकाणी 22 हे दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 22 आहे, जे पर्याय क्रमांक 3 वर आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 निश्चित करतोय. प्रश्न क्रमांक 49. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असतील, असा आपल्याला हा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी समीकरण मांडूया आपण. क्रांतीचं वय आपण असं धरूया, क्रांतीचं वय x वर्ष आहे. तर स्वातीचं वय तिच्यापेक्षा 8 वर्षांनी जास्त, म्हणजेच x अधिक 8 आहे आणि यांची बेरीज ही 44 आहे. ओके, आता x आणि x म्हणजे 2x अधिक 8 बरोबर 44. त्यानंतर 2x बरोबर 44 वजा 8 होईल आणि त्याचं उत्तर येईल 36. ओके, आता xचं मूल्य येईल 36 छेदस्थानी 2 म्हणजेच 18. ओके, आता x म्हणजेच हे आहे क्रांतीचं वय. क्रांतीचं वय किती निघालं 18. ओके, क्रांतीचं वय 18 आलं आहे. तर तिच्यापेक्षा 8 वर्षानं मोठी ही स्वाती आहे, म्हणजेच 18 अधिक 8 म्हणजेच 26 वर्ष ही स्वातीचं आजचं वय. पण आपल्याला काय विचारलं आहे, 8 वर्षापूर्वी तिचं वय किती असेल, म्हणजेच 26मधून पुन्हा एकदा 8 वजा करायचे आहेत आणि आपल्याला पुन्हा मिळणार आहेत 18. ओके, म्हणजे स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय होतं 18 वर्ष आणि 18 हा आपला पर्याय क्रमांक 4 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 50 आपल्यासमोर आहे. बघा, यामध्ये काय म्हणले, उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरिणाला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले, सशाला बछडा म्हटले. तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असा जर प्रश्न असेल तर या प्रश्नाला आपल्याला पुन्हा एकदा दोन प्रश्न विचारायचे. तो म्हणजे हा पहिला प्रश्न, सर्वात बुद्धिमान प्राणी कोण. आपल्याला माहिती आहे सर्वात बुद्धिमान हा माणूस आहे. आता त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारायचे की आता माणसाला काय म्हटले. इथं बघा, माणसाला ससा म्हटलेला आहे, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ससा. आणि ससा हा आपला पर्याय क्रमांक 3 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 51-52 साठी सूचना, खालील आकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. चला, या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 51ची प्रश्न आकृती आपल्याला दिसते आणि या आकृतीसारखी हुबेहूब आकृती आपल्याला या दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे. चला, हा जो आकार दिसतोय आपल्याला चेहऱ्यासारखा तो बघूया. जवळपास सर्वच ठिकाणी तो सारखा आहे. त्यानंतर डोळ्यांचा आकार देखील सारखा आहे. हा जो नाकासारखा आणि गंध दिसतोय तो देखील सगळ्याच ठिकाणी सारखा आहे. हे जे ओठ आणि ओठामधील ज्या रेषा आहेत, जे दाताची ज्यामुळे दात दिसतात, तर ती आकृती आपण बघणार आहोत. आता नेमकी आपल्याला तशा पद्धतीची कुठं दिसते. या ठिकाणी 1, 2 आणि 3 रेषा दिसतात. तर इथं 2 रेषा आहेत, हा पर्याय रद्द करूया. या ठिकाणी देखील 2 रेषा आहेत, रद्द करूया. या ठिकाणी देखील 2 रेषा आहेत, हा देखील पर्याय रद्द करूया. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र 3 रेषा दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करणार आहोत.
प्रश्न क्रमांक 52 आपल्यासमोर आहे. बघा यामध्ये जी आकृती दिसते प्रश्नाकृती त्याचं आपण निरीक्षण करणार आहोत. हा जो षटकोनाचा आकार आहे जवळपास सर्वच ठिकाणी आहे. त्यामध्ये असलेला जो त्रिकोण आहे तो देखील जवळपास सर्वच ठिकाणी आहे. हा ज्या खालच्या बाजूचा आकार दिसतोय तो पण सर्वच आकृत्यामध्ये आहे. आता जो केंद्रस्थानी असलेला हा चौरस आहे तो बघूया. तो पण सर्वच ठिकाणी व्यवस्थित दिसतोय. आता आपल्याला जे डोळ्याचे आकार आहेत ते बघायचे. जो डोळ्यांचा आकार दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा हा आकार आणि या ठिकाणचा आकार बघा. या दोन्ही हा काळा भाग आपल्याला इथं उजवीकडे आहे तर इथं डावीकडे दिसतोय. या ठिकाणी दोन्हीही डावीकडे आहेत, हा पर्याय रद्द करतोय. या ठिकाणी दोन्हीही उजवीकडे आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून हा पर्याय रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, एक हा जो आपल्याला इथं उजवीकडे पाहिजे होता तो डावीकडे आहे आणि हा जो डावीकडे पाहिजे होता तो उजवीकडे आहे, म्हणून हा देखील पर्याय रद्द होतो. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र याच आकृतीसारखी हुबेहूब आकृती आपल्याला दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 53. एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर यांची काही पोती आहेत. त्यात साखरेची पोती इतर धान्यांच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहेत. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजेच प्रत्येकी 12 आहेत. तर दुकानात धान्याच्या पोत्यांची एकूण संख्या किती? प्रश्न अशा पद्धतीचा आहे. बघा, या ठिकाणी साखरेच्या पोते सोडले तर बाकीचे जे पोते आहेत म्हणजे गव्हाचे पोते 12 आहेत, ज्वारीचे पोते 12 आहेत, बाजरीचे पोते 12 आहेत आणि तुरीचे देखील पोते 12 आहेत. आता या पोत्यांची जी बेरीज होते त्यांच्या दुप्पट हे साखरेचे पोते आहेत, म्हणजे 12×4 = 48 हे पोते आपल्याला आहेत आणि 48ची दुप्पट म्हणजे 96 पोते हे साखरेचे आहेत. ओके, आता आपल्याला इथं विचारले की दुकानात एकूण पोते किती आहेत. हे 96 साखरेचे प्लस 48 इतर म्हणजेच गहू, ज्वारी, बाजरी आणि तूर यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येतं 144 पोते या दुकानामध्ये आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54. पुढील आकृतीत एकूण चौरसांची संख्या किती येईल? चला, या ठिकाणी दिसणारी जी आकृती आहे यामध्ये चौरस नेमके किती आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. चला बघूया. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो बघा अशा पद्धतीची आकृती असते, चौरस असतो आणि त्या चौरसाचे एकूण जर 4 भाग झालेले असतील तर आपल्याला या ठिकाणी हा 1, 2, 3 आणि 4 हे चौरस आणि हा जो बाहेरचा आहे तो एक 5 अशा पद्धतीचे 5 चौरस दिसतात. मग इथं तशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर या ठिकाणी एक आहे, म्हणजे इथं 5 चौरस आहेत. ओके, त्यानंतर इथं देखील हा चौरस आणि त्याचे 4 भाग झालेत, म्हणजे हे देखील 4 चौरस आहेत, 5 चौरस आहेत. आणि हा जो सर्वात बाहेर असलेला चौरस दिसतो तो एक एक्स्ट्रा चौरस आपल्याला आहे, म्हणजे या ठिकाणी 5 आणि 5 10 आणि 1 11 चौरस या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 55 ते 59 या 5 प्रश्नांसाठीची सूचना आपल्यासमोर आहे. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदं दिलेली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. चला, प्रश्न क्रमांक 55 पाहू. साखर, मीठ, धुण्याचा सोडा हे 3 शब्द या ठिकाणी दिलेत आणि त्याच गटामध्ये बसणारा आपल्याला शब्द खालच्या पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. पहिला आहे तुरटीची पूड, दुसरं आहे हळद पूड, तिसरं आहे तेल आणि चौथा आहे वाळू. बघा, या ठिकाणी साखर, मीठ आणि धुण्याचा सोडा हे जे 3 पदार्थ आहेत ते तिन्ही पदार्थ पाण्यामध्ये एकजीव होणारे विरघळणारे पदार्थ आहेत. आपल्याला असा पदार्थ पाहिजे जो पाण्यात विरघळणार आहे आणि एकजीव होणारा पदार्थ. तो खालील पर्यायापैकी
तुरटीची पूड ही जी आहे ती फक्त पाण्यात विरघळणारे हळद, तेल आणि वाळू हे पाण्यात एकजीव होणारे विरघळणारे पदार्थ नाहीत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 56 पाहूया आपण. कांदा, लसूण, बटाटे या 3 शब्दांच्या वर्गामध्ये आपल्याला पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता असणार आहे तो शोधायचा आहे. बघा, कांदा, लसूण, बटाटे यापैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे रताळा, मुळा, बीट आणि आले हे सर्वच्या सर्व पर्याय म्हणजे कंदवर्गीय पिकं आहेत ही सर्व. पण यांच्यामध्ये जर आपण साम्य काय आहे शोधलं तर कांदा, लसूण आणि बटाटे हे वर्षभरामध्ये उपलब्ध होणारं पीक आहे. त्याच पद्धतीने आले देखील आपल्याला वर्षभर मिळतात. रताळे असेल किंवा मुळा असेल आणि बीट असेल हे फक्त काही सीझन पुरतेच आपल्याला उपलब्ध होतात. आणखीन एक आहे म्हणजे कांदा आपण जास्त दिवस स्टोअर करू शकतो, लसूण देखील जास्त काळ आपण स्टोअर करू शकतो, बटाटे देखील जास्त काळ टिकवू शकतो. त्याच पद्धतीने आले देखील आपण जास्त काळापर्यंत टिकवू शकतो. रताळे, मुळे आणि बीट हे मात्र जास्त काळ टिकत नाहीत. यामुळे या वर्गात या रांगेतील जो शब्द आहे तो आहे आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 57च्या 3 आकृत्या ज्या आहेत प्रश्न आकृत्या त्यांचं आपण निरीक्षण करूया. बघा, पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला चौरसामध्ये वर्तुळ आहे. वर्तुळात एक उभी रेष आहे आणि वर्तुळात एक चांदणी दिसते आणि त्याच्या खाली इथं आपल्याला हे षटकोन दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये नेमकं काय आहे बघा, तर वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये ही उभी रेषा आणि आडवी रेषा म्हणजे 2 रेषा आहेत. वर्तुळामध्ये आता इथं 2 चांदण्या वाढलेत आणि षटकोनाचे 2 चिन्ह आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झाले, तिरपी रेषा आणखीन एक वाढलेले, वर्तुळामध्ये चांदणी आणखीन एक वाढलेले म्हणजे 3 चांदण्या आहेत आणि षटकोन देखील इथं 3 आहेत. चला आता बघा, लक्षात आलं असेल आपल्या संबंध या 3 आकृत्यामध्ये. पहिल्या आकृतीमध्ये एक वर्तुळ वर्तुळ सर्वच ठिकाणी सारखे आहेत. या ठिकाणी उभी रेषा 1 आहे, चांदणी 1 आहे, षटकोन 1 आहे. दुसऱ्या आकृतीत वर्तुळात 2 चांदण्या, 2 रेषा उभी आणि आडवी आणि 2 षटकोन आहेत. तर तिसऱ्या आकृतीमध्ये 3 षटकोन आहेत. ओके, वर्तुळामध्ये 3 आपल्याला चांदण्या दिसत आहेत आणि या रेषा देखील आपल्याला 3 दिसत आहेत, उभी, आडवी आणि तिरपी. आता चौथी जी आकृती असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 रेषा, 4 चांदण्या वर्तुळामध्ये आणि 4 षटकोन अशा पद्धतीचे आकार आपल्याला पाहिजेत. चला बघूया आपण अशा पद्धतीचा आकार आपल्याला कुठे दिसतोय. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघूया. या ठिकाणी बघा, वर्तुळामध्ये 1, 2, 3, 4 चांदण्या दिसत आहेत. इथं रेषा देखील बघा 1, 2, 3 आणि 4 रेषा आहेत. पण षटकोनांची संख्या 1, 2, 3, 4, 5 असल्यामुळे हा पर्याय आपण रद्द करतोय. या ठिकाणी रेषांची षटकोन 1, 2, 3, 4 आहेत, चांदण्या देखील 4 आहेत, पण रेषांची संख्या 3 असल्यामुळे हा पर्याय आपण रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, षटकोन 1, 2, 3, 4 आहेत, चांदण्या आपल्याला 4 पाहिजे होत्या, 1, 2, 3 आहेत म्हणून हा पर्याय रद्द होतो. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, आपल्याला षटकोन 1, 2, 3, 4 दिसत आहेत, चांदण्या 1, 2, 3, 4 आहेत आणि रेषा देखील आडवी, उभी आणि 2 तिरप्या म्हणजे 4 रेषा आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 58 यामध्ये ज्या 3 प्रश्नाकृत्या आहेत त्या 3 प्रश्नाकृत्यांचा काय संबंध आहे तो बघूया आपण. पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृतीमध्ये त्रिकोण सारखा आहे. त्रिकोणाच्या वरच्या बाजूला जो अर्धवर्तुळ आहे तो पण सारखा आहे. याच्यामध्ये जे बाण आहेत आपल्याला त्या बाणामध्ये मात्र बदल झालेला दिसतो. या ठिकाणचे जे बाण आहेत अशा पद्धतीचे ते दुसऱ्या आकृतीमध्ये 90 अंशात घड्याळाच्या दिशेने त्यांच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. आणि पुन्हा या ठिकाणी जे बाण आहेत ते पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने त्यांच्यात बदल आहे. तर पुढची जी आकृती असणार आहे याच्यामध्ये बघा ही अशा पद्धतीचा त्रिकोण तर असणारच आहे. त्यानंतर वरच्या बाजूला हा अर्धवर्तुळ असणार आहे आणि हे जे बाण असणार आहेत
ची दिशा आपल्याला अशा पद्धतीची दिसते. या बाणामध्ये ते पुन्हा एकदा आपल्याला बदल झालेला दिसणार आहे. तो म्हणजे हा बाण खालच्या बाजूला, तर इथला बाण हा वरच्या बाजूला असा आपल्याला दिसणार आहे. चला, तशा पद्धतीची आकृती आपण शोधूया. या ठिकाणी त्रिकोण आहे, अर्धवर्तुळ आहे, बाण दोन्ही वरच्या बाजूला जात आहेत, रद्द करूया. या ठिकाणी बघा त्रिकोण आहे पण वरच्या बाजूला अर्धवर्तुळ नाही, रद्द करूया. या ठिकाणी बाणाची दिशा या दिशेला आहे म्हणून रद्द. योग्य पद्धतीने आपण जे रेखाटन केले ते पर्याय क्रमांक 4शी जुळताना दिसतंय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 60 मध्ये बघा काय दिलेलं आहे. खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती, याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. चला बघूया आपण या ठिकाणी दिसणारे त्रिकोण किती आहेत ते. ओके, चला सर्वप्रथम आपण या त्रिकोणावरती लक्ष देऊया. हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये बघा हा एक त्रिकोण आणि इथून पूर्ण इथपर्यंतचा म्हणजे हा एक त्रिकोण, असे दोन त्रिकोण आपल्याला इथं दिसत आहेत. ओके, हे दोन. चला या ठिकाणी बघूया, या त्रिकोणात कलर बदलून घेऊ. चला यांच्यामध्ये हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणात हा एक त्रिकोण आणि इथे दिसणारा हा दुसरा एक त्रिकोण आपल्याला दिसेल. म्हणजे इथं देखील हे दोन त्रिकोण आहेत. ओके, पुन्हा एकदा तिसरा आपण कलर बदलून घेऊया. त्यानंतर बघा इथं हा एक त्रिकोण आपल्याला दिसतोय. ओके, आणि इथं एक त्रिकोण आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने इथं आणखीन हे दोन त्रिकोण आहेत. आता हे मोठे त्रिकोण झाल्यानंतर आपल्याला जे लहान लहान त्रिकोण दिसत आहेत ते बघू. चला या ठिकाणी बघा हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, 7 आणि 8 अशा पद्धतीचे लहान त्रिकोण आपल्याला दिसत आहेत, ते म्हणजे 8. ओके, आता आपण ही संख्या मोजणार आहोत. 8 आणि 2 10, 10 2 12, 12 आणि 2 14 म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण 14 त्रिकोण दिसत आहेत. 14 हा आपला पर्याय क्रमांक 1 दर्शवतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 61 आपल्यासमोर दिसतोय. बघा यामध्ये काय विचारलंय. जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17वा आहे व मागून 8वा क्रमांक आहे. तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, आपण बघूया. चला सुरुवातीला दिलेला आहे जॉनचा क्रमांक आपल्याला. ओके, या ठिकाणी समजूया आपण जॉन थांबलेला आहे आणि जॉनचा पुढून म्हणजे पुढून हा तो 17व्या क्रमांकाला आहे. तर मागून त्याचा क्रमांक पुढून 17वा क्रमांक आहे. ओके, तर मागून त्याचा क्रमांक हा 8वा आहे. याचा अर्थ असा की त्याच्या पुढे 16 मुलं आहेत आणि त्याच्या मागे 7 मुलं आहेत आणि तो एक धरून. आता आपण एक मुलांची संख्या बघूया. 16. ओके, तो एक आणि त्याच्या मागील मुलं 7. 16 1 17, 17 आणि 7 म्हणजे 24 मुलं हे त्या रांगेमध्ये आहेत. आता आपल्याला या मोईसचा बघायचा. आता मोईस जो थांबलेला आहे तो त्याचा या ठिकाणी ओके त्याचा पुढून जो क्रमांक आहे तो आहे 6वा. पुढून 6व्या क्रमांकाला आहे. आता आपल्याला बघायचं की त्याचा मागून कितवा क्रमांक आहे. आपल्याला माहिती आहे रांगेमध्ये 24 मुलं आहेत. या 24मधून ओके 24मधून जर आपण हे 6 वजा केले तर शिल्लक उरतात 18. म्हणजे 18 मुलं हे त्याच्या पाठीमागे आहेत. आता 18 मुलं जर त्याच्या पाठीमागे असतील तर त्याचा मागून येणारा क्रमांक 18 अधिक 1 म्हणजेच 19वा त्याचा क्रमांक असणार आहे. मागून त्याचा शेवटून त्याचा क्रमांक हा 19वा असणार आहे आणि 19 हा आपला पर्याय क्रमांक 2 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत.
प्रश्न क्रमांक 62. रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला तर आता त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल, असा हा आपला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, संदर्भासाठी आपण या ठिकाणी दिशा थोडेसे काढून घेऊ. चला, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वरची दिशा उत्तर आहे आणि रशीद जो थांबलेला आहे त्याचं तोंड हे ईशान्य दिशेकडे आहे. ओके, आता तो डावीकडे, डावीकडे म्हणजे या पद्धतीने काटकोनात 3 वेळेस वळाला. चला, एक वेळेस वळाल्यानंतर त्याचं तोंड या दिशेला येईल, दुसरी वेळेस वळाल्यानंतर त्याचं तोंड या दिशेला येईल आणि तिसरी वेळेस तो पुन्हा काटकोनात वळल्यानंतर त्याचं तोंड या दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला येईल. ओके, आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्याचा उजवा हाताची दिशा कोणती. लक्षात घ्या, आता त्याचं तोंड हे या आग्नेय दिशेकडे आहे तर त्यावेळेस त्याचा जो उजवा हात असतो तो या दिशेला असतो आणि या दिशेची दिशा म्हणजे आपल्याला माहीत आहे ही म्हणजे आ, इकडं ई, इथं वा आणि या ठिकाणी न. आ, ई, वा, न आणि या ठिकाणी आपण दक्षिणचं दे आपण लक्षात ठेवतो. ही दिशा म्हणजे या ठिकाणची नैऋत्य दिशा आहे. ज्या नैऋत्य दिशेकडे रशीदचा उजवा हात आहे म्हणून योग्य पर्याय हा आपण पर्याय क्रमांक 1 निश्चित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 63 आणि 64 साठीची सूचना. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्हे दिलेले आहेत, त्यांचा विचार करून योग्य उत्तर निवडा. हा 63 क्रमांकाचा प्रश्न आपल्यासमोर बघा. हा तक्ता, या तक्त्यामध्ये सांकेतिक चिन्ह आहेत या ठिकाणी दिलेले आणि वरच्या बाजूला आपल्याला त्यांच्यासाठी अंक दिलेले आहेत. ओके, चला, या ठिकाणी आपल्याला दिलं आहे त्रिकोण. या त्रिकोणासाठीचा अंक आपल्याला माहीत आहे, या ठिकाणी आहे 9. वजा हा जो आयत दिला आहे आयतासाठी आहे 3 म्हणून आपण -3. या ठिकाणी गुणिले म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, अधिकचं चिन्हासाठी आहे 0. ओके, आणि पुन्हा एकदा या अधिक म्हणजे हे अधिकचं चिन्ह आणि त्यानंतर गुणाकाराच्या चिन्हासाठी इथं आपल्याला दिलं आहे 6. अशा पद्धतीचं आपण आता या ठिकाणी गणित मांडलेलं आहे. चला, या ठिकाणी बघा, या 2 अंकामध्ये वजाबाकी, इथं गुणाकार आणि इथं बेरीज आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कंचे भागोबे वजा नियमानुसार पहिल्यांदा हा गुणाकार आपल्याला करावा लागतो. म्हणजे याचं उत्तर बघा असं येतं 9. या दोघाचा गुणाकार केल्यानंतर उत्तर 0 येतं. 9 वजा 0 आणि अधिक 6. ओके, आता 9 वजा 0 म्हणजेच 9 आणि 9 अधिक 6 म्हणजेच उत्तर येतं 15. ओके, 15 हा आपला पर्याय क्रमांक 2 दर्शवतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. आता या तक्त्याचा उपयोग करून आपण प्रश्न क्रमांक 64 सोडणार आहोत. बघा, या ठिकाणी हा जो उलटा त्रिकोण आहे या उलट्या त्रिकोणासाठी इथं आपल्याला 5 हा अंक दिसतो. 5 अधिक या उभ्या 2 रेषांसाठी 7 आहे. 7 वजा या त्रिकोणासाठी आपल्याला 9 दिसत आहेत. ओके, आणि भागिलेसाठी आपल्याला भागिल्याने हा जो आयत आहे आयतसाठी 3. चला, या ठिकाणी देखील भागाकार आहे. म्हणजे कंचे भागू बेवच्या नियमानुसार आपल्याला सर्वप्रथम भागाकार करावा लागणार आहे. तो भागाकार आपण या दोघांचा भागाकार केल्यानंतर पुढे काय येतं 5 अधिक 7 आणि या दोघांचा भागाकार केल्यानंतर उत्तर येतं -3. चला, आता या ठिकाणी आपण या दोघांची बेरीज करून त्यातून ही संख्या वजा करणार आहोत. 7 आणि 5 12 वजा 3 बरोबर 9 उत्तर येतं आणि 9 हा आपला पर्याय क्रमांक 1 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 65. पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत. बघा, या ठिकाणी या खालच्या रांगेमध्ये किती ठोकळे दिसतात बघा. हा 1 2 3 4 आणि 5
त्याच्या मागे म्हणजे एकामागे एक कसा क्रम आहे, तो हा 1 2 आणि 3 म्हणजे या सर्वात खालच्या रांगेमध्ये एकूण 5 त्रिक 15 घन आहेत. त्यानंतर वरची दुसरी रांग आहे त्यामध्ये 1 आणि 2 म्हणजे 5 2 10 घन हे वरच्या रांगेत आहेत. आणि सर्वात वरच्या रांगेमध्ये आपल्याला 3 घन दिसत आहेत. ओके, यांची आता आपण बेरीज करणार आहोत. 15 आणि 10 25 आणि 3 28 घन ठोकळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि 28 आपला पर्याय क्रमांक 2 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतोय. प्रश्न क्रमांक 66 बघा, इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता, तर त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल? चला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 26 जानेवारी 2017ला बुधवार होता. ओके, तर आपल्याला विचारलं आहे म्हणजे 14 एप्रिलचा वार कोणता होता? 14 एप्रिल 2017ला कोणता वार होता ते आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचं आहे. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जानेवारीमध्ये किती दिवस उरले ते पाहू. जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, त्यानंतर मार्च आणि त्यानंतर एप्रिल. ओके, चला जानेवारीमध्ये 26च्या नंतर म्हणजे 26 27 28 29 30 31 म्हणजे एकूण 5 दिवस उरले. फेब्रुवारीचे एकूण 28 दिवस कारण तो लीप वर्ष नाही. त्यानंतर मार्चचे 31 दिवस आणि त्यानंतर एप्रिलचे आपल्याला हे 14 एप्रिल म्हणजे 14 दिवस. ओके, असे एकूण जे दिवस आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत. बेरीज येते 78. ओके, आता आपल्याला या 78ला 7ने भाग द्यायचा आहे. 78 भागिले 7. चला, 7 11चा भाग जातो. 7 11 77 आणि उरतात शिल्लक 1. आता हा जो शिल्लक उरलेला 1 आहे याचा अर्थ असा की आपला हा वार 1 दिवस पुढे जाणार आहे. 1 दिवस पुढे जातो म्हणजेच आपल्याला दिलेला प्रजासत्ताक दिनाचा वार हा बुधवार होता, तर आपला वार असणार आहे गुरुवार. आपला वार असणार आहे गुरुवार. म्हणजे गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2017 या वर्षी असणार आहे आणि गुरुवार हा पर्याय आपल्याला या ठिकाणी गुरुवार हा पर्याय क्रमांक 3 दिसतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 67 आपल्यासमोर आहे. पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा. यातील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. प्रश्न, फक्त चौकोन व त्रिकोणात असलेले अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक वेनाकृती दिलेली आहे. वेनाकृतीमध्ये चौकोन आहे, त्रिकोण आहे आणि वर्तुळ देखील आपल्याला दिसतोय. या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे फक्त. फक्त म्हणजे फक्त चौकोनात आणि फक्त त्रिकोणात असलेले अंक आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. वर्तुळात आपण ज्यावेळेस फक्त असं झालं असतं की चौकोन आणि त्रिकोणात असलेले अंक, त्यावेळेस चौकोनामध्ये असणारे अंक म्हणजे 4 5 7 6 सगळेच अंक आले असते. पण आपल्याला शब्द या ठिकाणी जो आलेला आहे तो आहे फक्त. आणि फक्त यामध्ये फक्त चौकोनातला अंक आहे 6 आणि फक्त त्रिकोणातला अंक आहे 8. या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. ती बेरीज होते 14. ओके,
आता त्यानंतर आपल्याला दुसरं आणखीन विचारले फक्त वर्तुळ आणि फक्त चौकोन. फक्त वर्तुळामध्ये आपल्याला या ठिकाणी हा 3 दिसतोय आणि फक्त चौकोनामध्ये पुन्हा एकदा हा 6 दिसत आहे. ओके, म्हणून या दोघांची आपण बेरीज करणार आहोत. 6 आणि 3 म्हणजेच 9. ओके, आणि त्यातला फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आणि यांची वजाबाकी येते 14तून 9 वजा केल्यानंतर वजाबाकी येते 5 आणि 5 हा आपला पर्याय क्रमांक 2 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 68 आपल्यासमोर आहे. तो देखील वेनाकृतीवरच आधारित असलेला प्रश्न आहे. पुढील वेनाकृतीत त्रिकोणात संगीतकार, चौकोनात गायक, वर्तुळात नटांची संख्या दर्शवते. त्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर सांगा. चला, प्रश्न असा आहे, संगीतकार, गायक व नट हे 3ही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. बघा, आपल्याला 3 या ठिकाणी आकार आहेत म्हणजे आणि 3ही गुण आपल्याला पाहिजेत. म्हणजे अशी एक संख्या पाहिजे जी आपल्याला या चौकोनात देखील आहे, त्रिकोणात देखील आहे आणि वर्तुळात देखील आहे. बघा, अशी एक संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते, ती म्हणजे 3, जी या चौकोनात देखील आहे, त्रिकोणात देखील आहे आणि वर्तुळात देखील आहे. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे आणि 3 हा आपला पर्याय क्रमांक 1 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 69 आपल्यासमोर आहे. बघा, यामध्ये प्रश्नात काय विचारलं आहे, 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार होता, अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, दिलेला वार हा 1 फेब्रुवारीचा 2016चा आहे आणि त्यावेळेस म्हणजे त्या दिवशीचा वार आहे सोमवार. ओके, आता आपल्याला 2010चा वार काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा किती वर्ष मागं जायचं आहे, हे 15, त्यानंतर 14, त्यानंतर 13, त्यानंतर 12 आणि आपल्याला 11चा वार काढायचा शोधून. लक्षात घ्या, आता आपल्याला माहीत आहे 11 नाही 10चा वार काढायचा आहे. ओके, बघा, आपल्याला माहीत आहे की जर लीप वर्ष नसेल तर पुढच्या वर्षामध्ये जात असताना वार हा 1 दिवसाने पुढे जातो. 10 नंतर 11मध्ये जात असताना हा 1 दिवसाचा जातो. 11मधून 12मध्ये 1 दिवसाची वाढ होते. आता 12 हे लीप वर्ष आहे. 12मधून 13मध्ये जात असताना 2 दिवसाची वाढ होते आणि 13मधून 14मध्ये जात असताना 1 दिवसाची वाढ होते. 14तून 15 1 दिवस, 15तून 16 1 दिवस. असे आता हे 1 दिवस नेमके किती झाले बघूया. हा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे एकूण 7 दिवस आपल्याला मागे जायचं आहे. लक्षात घ्या, 7 दिवस मागे जाणं म्हणजेच तोच वार. 7 दिवस मागं गेलं तरी आणि पुढे गेलं तरी वार तोच येतो. म्हणजे सोमवारच्या मागे 7 दिवस म्हणजेच सोमवार आणि 1 फेब्रुवारी 2010चा वार आहे सोमवार आणि सोमवार हा आपला पर्याय क्रमांक 1 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 70 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा. चला, या ठिकाणी एक तक्ता दिला आहे. या तक्त्यामध्ये या ठिकाणी बघा वर्गसंख्या दिसत आहेत, पूर्ण वर्गसंख्या. या ठिकाणी देखील पूर्ण वर्गसंख्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह दिसते. बघूया नेमकं काय संबंध आहे. तर या पूर्ण वर्गसंख्या जे त्यांचा आपण वर्गमूळ काढून घेऊ. या 4चे वर्गमूळ म्हणजे 2 आणि या 49चं वर्गमूळ म्हणजे 7. बघा, आणि या 7चा आणि 2चा गुणाकार 7 गुणिले 2 केल्यानंतर उत्तर येतं 14, जे या ठिकाणी मध्यभागी आहे. चला, खालची संख्या 9, 9चं वर्गमूळ 3 आणि 36चं वर्गमूळ आहे 6. आपण 6 आणि 3चा गुणाकार करूया. 6
आणि 3 यांचा गुणाकार येतो 18, ते देखील या ठिकाणी मध्यभागी आपल्याला दिसत आहे. पुढे हा आहे 16, 16चं वर्गमूळ आहे 4 आणि इथे 25, 25चं वर्गमूळ 5, म्हणजे आपण 5 गुणिले 4 म्हणजेच 20 हे या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती आपल्याला असणार आहे आणि 20 हा आपला पर्याय क्रमांक 4 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 71, एका सांकेतिक भाषेत मदन 417, सदनसाठी 197, वमनसाठी 341 असे लिहितात, तर त्याच भाषेत व स न हा शब्द कसा लिहिला जाईल. चला बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला व स आणि न साठी काय काय येईल हे शोधायचं आहे. बघूया. चला, हा व आपल्याला नेमका कुठं कुठं दिसतोय. व या ठिकाणी आहे, दुसरीकडं कुठंही दिसत नाही. स या ठिकाणी आहे, दुसरा कुठे नाही. न मात्र तिन्ही ठिकाणी आपल्याला तो दिसत आहे. म्हणजे तिन्ही संख्यामध्ये असलेला सारखा अंक आपल्याला शोधायचा आहे. इथं 1 आहे, इथं देखील 1 आहे, इथंही 1 आहे, म्हणजे नचं मूल्य 1 आहे. आता आपल्याला सचं मूल्य शोधायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी असलेला दचं मूल्य आपल्याला शोधावं लागेल. या ठिकाणी द आहे आणि या ठिकाणी देखील द आहे पहिल्या दोन्हीमध्ये. ओके, इथं दोन्हीमध्ये सारखा असलेला अंक तो म्हणजे 7 या ठिकाणी, म्हणजे दचं मूल्य हे 7 आहे. आता द 7 कळाला, तर या ठिकाणी सचं मूल्य हे 9 आहे, म्हणजे सचं मूल्य 9. ओके, चला, स देखील मिळाला. आता आपल्याला पाहिजे तो म्हणजे व पाहिजे. ओके, इथं आपण नचं मूल्य समजलेलं आहे, व इथं आहे. मचं मूल्य या ठिकाणी एक म आहे आणि या ठिकाणी म आहे, म्हणजे या दोन संख्यामध्ये असलेला सारखा अंक आपल्याला पाहिजे, तो म्हणजे 4 या दोन्हीमध्ये असलेला. म्हणजे वचं मूल्य आहे जे आपल्याला गरज नाही, व नाही, मचं मूल्य आहे 4 दोन्हीकडे असल्यामुळे. आणि आता या ठिकाणचा म देखील रद्द झाला, तर व या ठिकाणी राहिला, व म्हणजेच हा 3. ओके, अशा पद्धतीने हा व स न साठी 391 ही संख्या येईल आणि 391 आपला पर्याय क्रमांक 2 दर्शवते आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 72 आपल्यासमोर आहे. एका सांकेतिक भाषेत 246 साठी 82,848 असं लिहितात, तर त्याच भाषेमध्ये 579 साठी कोणती संख्या कशी लिहिली जाईल हे आपल्याला उत्तर पर्यायातून शोधायचे. आपण समजून घेऊया या ठिकाणी नेमका काय संबंध आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 246 या संख्येमध्ये पहिला जो अंक आहे 2, या 2 मध्ये आपण 2 मिसळल्यानंतर जी संख्या येते 4, या 4चा आणि या 2चा गुणाकार केल्यानंतर पहिला अंक 8 आपल्याला मिळतो. त्यानंतर दुसरी संख्या आहे 4 आणि 4 मध्ये 2 मिसळल्यानंतर जो अंक येतो 6, आणि या 4चा आणि 6चा गुणाकार केल्यानंतर 4 सख्ख 24 ही दुसरी संख्या आपल्याला मिळते 2 अंकी. आणि त्यानंतर तिसरा जो अंक आहे 6, आणि 6 मध्ये पुढचा अंक 2 मिसळल्यानंतर जी अंक संख्या येते 8, 6चा आणि 8चा गुणाकार केल्यानंतर 6 8 48 ही अशा पद्धतीने ही तिसरी संख्या, म्हणजे हे 8, हे 24 आणि हे 48 अशा पद्धतीने आपल्याला मिळतात. आता याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जी आहे ती पुढची संख्या आपल्याला मिळवायची, ती म्हणजे 579 या संख्येशी संबंधित असलेली संख्या आपल्याला मिळवायची. चला, ओके, बघू आपण. आता 5 मध्ये 2 मिसळल्यानंतर आपल्याला मिळतात 7. ओके, 7 आणि 5, 7 5 35, म्हणजे 35 आपल्याला सुरुवातीची 2 अंकी संख्या पाहिजे. या ठिकाणची नाही, रद्द करूया. ओके, पहिली संख्या आपण लिहू इथं 35. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा अंक आहे 7 आणि 7 मध्ये
2 मिसळले म्हणजे 9, 7 9 63 म्हणजे दुसरा अंक पाहिजे, दुसरी जोडी पाहिजे 63 आपल्याला इथं आहे 2मध्ये आहे, 3मध्ये आपल्याला या ठिकाणी 63 दिसत नाही, रद्द करूया. या ठिकाणी देखील 63 आहे. चला, त्यानंतर जो तिसरा अंक आहे तो म्हणजे 9 आणि 9मध्ये 2 मिसळले म्हणजे 11, यांचा गुणाकार येतो 99. आता 99 ही शेवटची जोडी पाहिजे, ती आपल्याला या पर्याय क्रमांक 4मध्ये दिसत नाही, पण आपल्याला ही 35, 63 आणि 99 पर्याय क्रमांक 2मध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 73 हा देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटलेला प्रश्न. समजून घेऊ आपण. या ठिकाणी बघा वर्तुळ आहेत, वर्तुळात 3 भाग आहेत. वर आपल्याला या ठिकाणी 2 आणि 4 दिसते, तर खालच्या बाजूला 36 आहे. यांचा नेमका काय संबंध आहे तो शोधूया. या ठिकाणी आपण 2चा घन करणार आहोत. 2चा घन 8 आणि 4चा घन 64. ओके, या दोघांची आपल्याला बेरीज करायची. 64 आणि 8 म्हणजे 72 आणि 72ला आपल्याला 2ने भाग द्यायचा आहे. 72ला 2ने भाग दिल्यानंतर ही आपल्याला 36 ही संख्या मिळते. लक्षात आलेला संबंध आपल्याला तोच संबंध या ठिकाणी देखील आहे का पाहू आपण, तपासू. चला, 3चा घन 27, 5चा घन 125, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. यांची बेरीज येते 152 आणि या 152ला आपल्याला 2ने भाग द्यायचा आहे. 2ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 76. बरोबर आहे, इथं तो संबंध लागू होतो. त्यानंतर आता पुढचं तपासूया आपण तिसऱ्यामध्ये आणखीन एकदा. चला, 3चा घन 27 आणि 7चा घन आहे 343, यांची आता आपण बेरीज करणार आहोत. त्यांची बेरीज येते 370. ओके, 370 यांची बेरीज येते. या 370ला आपण ज्यावेळेस 2ने भाग देणार आहोत त्यावेळेस उत्तर येतं 185. चला, आता आपण तोच संबंध कायम ठेवून या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवर योग्य ती संख्या शोधणार आहोत. 2चा घन आपण 8 आणि पुढची जी संख्या आहे 6चा घन 216, या दोघांची आपण बेरीज करणार आहोत. बेरीज येते 224 आणि 224ला आपण 2ने भाग देणार आहोत. 2ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 112 आणि 112 आपला पर्याय क्रमांक 4 दर्शवतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 74 समजून घेऊ. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे. अशावेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? चला, पहिला पर्याय आहे अथर्व कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा बेत आखेल. हे उत्तर असणार नाही. अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होय अशी कृती करेल तो. जलयुक्त शिवार योजनेची त्रुटी सांगेल नाही. महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेल नाही. तर योग्य उत्तर याचं पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रश्न क्रमांक 75. यामध्ये बघा, शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशावेळी तुम्ही काय कराल? चला, पहिला पर्याय सुभाषला तेथेच सोडून एकटाच शाळेत जाईन, असं हे उत्तर असणार नाही. त्यानंतर सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईन नाही. सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेन. बघा,
हे अतिशय योग्य उत्तर आहे. आणि सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्याच्या पालकांकडे तक्रार करेन, हे देखील उत्तर असणार नाही. त्याची जी कृती योग्य असेल ती आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत